आपल्याला समोरच्या बिल्डिंग मधनं कोणतरी बघताय तर पिशू पिशू आमच्या मिंटूच्या बघा दाढीमध्ये एकच सफेद केस आहे. हा एकच आणि ह्यांच्या पण दाढीमध्ये एकच सफेद केस आहे. नाही नाही ते नाही दाखवणार, हे दाखवणार. बोल हबीबी कम टू ठाणे. यांचं काम करणं म्हणजे 10 तासाने एक काम करतात ते, पण परफेक्ट असं. मोबाईल घेतील. जीव लगा जीव लगा. राधे राधे सगळ्यांना, मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉग मध्ये. तर सकाळ झाले, सगळ्यांची आंघोळा वगैरे झाल्यात. आपला आज थोडी लेट झाले, तिकडे बघू शकता. आता इथे चहा बनवायला ठेवलाय आणि जरा कामावरून थोडी बसले. हिला परत आज आंघोळ घातले तर स्वतःला चाटत बसले. साफ करते, करू दे ना, साफ करते ती स्वतःला, ती साफ करते स्वतःला. आणि आमचं सकाळ नाही झाली म्हणजे जसं 10-11 वाजले ना की परत दव चालू होतात. ते दव झालेत पूर्ण, हे पूर्ण पाय उठत आहेत आमचे पूर्ण. आणि मग हिचे पाय सरकतात, पाय सरकतात. मग जोपर्यंत ह्युमिडिटीवर एसी लावत नाही तोपर्यंत ते जात नाही. आणि जर एसी लावायचं म्हटलं तर गॅस बंद करायला लागतो, कारण की गॅसचं आपलं हे जे गरम वाफ आहेत त्या इकडून अशा डायरेक्ट आतमध्ये जातील आणि एसी आपला खराब होईल. म्हणून मग एसी पण डायरेक्ट आपण लावत नाही जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत. पण ह्यातनं पाय तर भरपूर घसरतात बाबा. तर फ्रेंड्स, आपण चहा पितोय. चहा पिता पिता हिने ब्लॉग चालू केलाय त्या हर्ष आणि पूजाचा. तर त्यामध्ये हर्ष बोलतोय का आपल्याला समोरच्या बिल्डिंग मधनं कोणतरी बघताय. तर ती पूजा म्हणते मला काय फरक पडत नाही, कोणी पण बघू दे. आणि मग आपली म्हणते मला पण नाही फरक पडत. सुबह का बोला रात को घर पे आता है. भुलाला है चूला. काय बोललेली आधी ही बोलते सुबह का चूला रात को घरी आता है. त्यामुळे पोरींनी बघू द्या, बायकांनी बघू द्या, कोणी पण बघू द्या, मला काय फरक पडत नाही ना मिंचू. हा पप्पा सकाळी कुठे गेला तरी रात्री आपल्याकडे येणार आहे की नाही, आपल्याच घरी येणार आहे ना. ती पण निवांत आहे बघा. तिला काय फरक पडतो, पप्पा असू का दुसरी मम्मी असू. हा मिंचू, दुसरी मम्मी चालेल तुला. झोपले वा कशी आंघोळ घातली ना. तिला बाहेर सोडायचंय आम्हाला. ते बघ माझा हात नका लावू म्हणते, कशी हात नका लावू म्हणते, हात नका लावू म्हणते. शेपूट जोरात जर तिने चालवायला सुरुवात केली म्हटलं हात नाही लावायचा. आणि जर ती शेपूट अशी वर फक्त राहिली तर ती हॅपी असं वाटतं. आता बघा लात मार. नाही लावत हात बस. झोपताना डिस्टर्ब करायची काय गरज आहे. बघ हात लावायच्या आधीच शेपूट चालले तुझ्या. तर रुबाब बघा ना, निघाली लगेच. तशी नाही तर अशी. आता मस्त झाला चहा. मी हात लावून बघतो. मिंचो अहो पप्पा मम्मी होती ती मगाशी त्रास देणारी. अरे पप्पा आहे बाबू. आई गो सोनो, तुझ्या तर नानाची टाक. अरे अख्खी आली इकडं, अख्खीच्या अख्खी आली. मस्त पैकी चहा आणि नाश्ता झालाय. आता बघतो जेवणाची काय तयारीचं चाललंय. काय आज जेवण अजून तर मी पण नाही काय ठरवलंय, तिनेच ठरवलेलं नाही. बघू आता आपण. रात्रीचं पनीर आहे, रात्रीचं पनीर वाटीभर आहे, भात पण आहे, काहीतरी थोडंफार कालवण वगैरे करते. ठीक आहे चालेल. खाल ना रात्रीचं पनीर. हा रात्रीचं पनीर हे मला म्हणले थोडस अजून तिखट बनवसायली म्हणून मी थोडं नाही अख्खा 1 चमचा टाकला तिने. मी मसाला टाकला कारण माझा मसाला एवढा तिखट नाहीये म्हणून अख्खा टाकला. होऊन जाईल. मग तिखट टाकला. दरवेळी विचारतेस, मला वाटलं तुला माहितीये म्हणून मग कसलं लाल लाल भात. बऱ्याच दिवसाने केलं ना, आता किती दिवसाने. म्हणजे मी म्हणेल की
तिसऱ्या महिन्यात का काहीतरी पप्पांना मम्मीला केलेलं आठवतंय. आता मलाच वाटायला लागलं मी कशाला बोललो थोडं तिखट कर. बापरे बाप एवढं तिखट झालेलं ना काय सांगू तुम्हाला. हा हो करत होते. मग काय साखर शोधली साखरेचा डब्बा खायला घेतली त्यांनी. मग काय मला नाही एवढं तिखट लागलं कारण मी थोडं थोडं घेतलं. तुम्ही एकदम भरमसाठ घेतलं. मी भरमसाठ घेतलं का कोणी वाढलं मला भरमसाठ. तुम्ही बोललात ना काय का भरमसाठ वाढ एकदाच येडी. मिंचू बघा आमचा आंघोळ केलं कसला आणि गुबगुब बघू आहे. आमचा गबडू मलाच चावतोय. गबडू हिला चाव ना शेपटीला चाव ना तुझ्या शेपटीला चाव ना. पिशू पिशू. आमच्या मिंचूच्या बघा दाढीमध्ये एकच सफेद केस आहे. हा एकच आणि ह्यांच्या पण दाढीमध्ये एकच सफेद केस आहे. नाही ते नाही दाखवणार हे दाखवणार. हो कसं चावतोय चावरे आहे. सफेद केस आले दाढीत आणि माझा नवरा म्हणे मला कोणतरी बघेल म्हणजे कोणी बघितलं तर तुला फरक पडेल का. सफेद केसवाल्यांना बघून काय भेटणार आहे त्यांना. मिंचू कच्चा जितो कच्चा वाघोबाई नुसता वाघोबा. आमचा तो पॅन्थर आहे पॅन्थर ब्लॅक पॅन्थर. तर फ्रेंड्स आता आपण सायलीच्या घरी आलोय जेवणासाठी. जेवण आता घ्यायचं चालू आहे. हळूहळू घेते ती. आज इथेच जेवूया म्हणजे जेवण मम्मीने बनवलेलं आहे. माझं इथेच जेवणार आणि लगेच पळणार घरी कारण की ना चांगलं जे पाणी येतं म्हणजे स्वच्छ पाणी येतं ते 1 ते 3 मध्ये येतं म्हणून आम्ही लगेच जाणार आहे. आता जेवण वगैरे घेतो मस्तपैकी आणि मग डायरेक्ट घरी निघतो आणि मग घरातली थोडे ब्लॉग वगैरे एडिट करायचे ते एडिट वगैरे करून घेतो. हा काय करते पण हाताला सुई दिल्यावर ना पट्टी बांधते. गोड डॉक्टर कुठे बघितलेला का. काका बस किती बांधते बस. मला पूर्ण नको बांधायला. रक्त काढलंय तिने हातातनं. हा बापरे. औषध द्या त्यांना. औषध गोळ्या एक मन नाही औषध गोळ्या. हा या हातात. हा थँक्यू. दात काढा खाऊ आता. नाही दात नाही काढायचे. खराब झाले. नो तीत खराब झाले. नो बेबी. डॉक्टर आहे बेबी नाही ती. हा नो डॉक्टर. नाही डॉक्टर त्यांचे दात पण तीत खराब झाले. डॉक्टर काय करताय. अरे डॉक्टर अरे दात काढलेले काढले दात. काय आता दात काकाला चावायला नाही येणार. आता काकाला चावायला नाही येणार. दात घ्या तुमचे दात तुम्ही घ्या परत. गोड डॉक्टर आहे ना. आले ना परत आली परत आमची दात परत पकडू. तर फ्रेंड्स हा असा आपला छोटा डॉक्टर घरी येताना आम्हाला भेटला. कधी टीचर बनतो तर कधी डॉक्टर बनतो. आता हा झोपणार नाही याला झोपणार. हा जेवला नाही डॉक्टर. जेवलं नाही. जेवायला जायचंय डॉक्टरला. जेवते. तर आता आपली एडिटिंग इकडे चालू केली. एडिटिंग वगैरे करू आणि इथं झोपेलच तो पण आपलं एडिटिंग करूनच घेऊ. तर आता डॉक्टर झालाय. आता आम्ही गेलो दुबईला. बघू हबीबी बोल आधी. अरे न तो ताडू. अरे छान दिसते. नीट बांध ना. नाही तर मी बोलणार नाही मग मी खेळणार पण नाही तुझ्याशी. अरे वाव अशी पुढे घ्यायची. अरे मोठी केस. बघू बदू बोल. हबीबी कम टू ठाणे. मोठे केस आहेत. बदू केवढी मोठी केस आहेत बघा. बदू ओ होय. अरे 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 मोठी केस आहेत तिची. हा आता डॉक्टर बना. जा आता
काकाला चेकअप करा. हबीबी आलाय तुम्हाला चेकअप करायला. हा हे काय माझा हात. आई गो चेकअप करते काय चेक करते कान. कसं गोड दिसत काय खेळली काय अरे 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 हबीबी पडले. मोठी केस आहेत बेबीची. आरशात बघ आरशात आरशात बघ. हे नीट कर. हे नीट कर हे नीट कर. हा आता बघ आरशात कशी दिसते. छान दिसते ना. अरे अरे पप्पी घेतली स्वतःची. ए वा बेबी छान दिसते स्वतः. हबीबी तर आमचं आता खेळून झालंय ना बेबी. एवढी सर्दी झाली की अशी करते. हे असं नाही घालायचं शर्ट आहे माझं. आता आतापर्यंत शर्ट सरळ घातलेला बघितला असेल की हाताच्या ठिकाणी. आमच्या या बेबोने शर्ट उलटा घातलाय. डायपर घातलायस का? स्टाईल आहे नवीन फॅशनेबल. ए फॅशन आहे ना. अरे बांध ना. कसं बांधतात बेबो तू डायपर घाले. नाही ते बघा ते बघ. काय करत नाही काय नाही. आज एडिटिंग होणार नाही वाटतं यांची. नाही ते ट्रान्सफर करतो ना थांबलोय. ते बघा. तर फ्रेंड्स संध्याकाळ झाली. आपली एडिटिंग वगैरे झाले. चहा पण पिऊन झालाय. इथं सस्तीने बिस्किट वगैरे ते बदामाचे सोललेलं ते सगळे ठेवलंय. आणि आता घेतलंय मोबाईल चालवायला. नाही मोबाईल चालवायला घेतलाय. आमचं डिस्कशन चालू होतं. काय नव्हतं मला बोलतायत की तुझा मम्मीकडे राहायला. नाही राहायला नाही. आजी आहे माझी तिकडे. तर आजी बोलते की तू माझ्याकडे थांबायला येत नाही. आता दिवसभर काम चालू असतं माझं. फक्त संध्याकाळी जेवतो ना आम्ही ती भांडी हे घासतात. अरे बापरे. म्हणजे आता ही कामाच्या विभागण्या करणार आहे. विभागणी नाही खरं ते झालं पाहिजे. पाय आता नको हलव. पहिल्याच्या ब्लॉग मध्ये पाय नको हलव. पहिल्याच्या ब्लॉग मध्ये जाऊन पण सगळ्यांनी बघितलं असेल किंवा बघा की मी मम्मीकडे राहायला होती तर तिकडून इकडे येऊन मी काम करत होती. हा हे असं काम. हे सगळं जे दिसतंय ते हिचंच काम आहे. मम्मीकडे हे जे दिसतंय हे सगळं जे केलंय बोला मी एकदाच कपडे धुतले. तिचे काम आहे. बरोबर आहे. एकदाच कपडे धुतले. बरोबर हेच काम करतेस तू आल्यावर. हेच असं द्या. मम्मीकडे जाऊन आराम पण करायला कुठे फेडशील ही पाप काय कळत नाही. तो विचार तुम्ही करा. हा राहू दे. तर आम्ही दुपारी आईकडे जेवायला गेलेलो. आई म्हणजे तिची मम्मीची मम्मी आजी. तर त्यांच्याकडे जेवायला गेलेलो तेव्हा मिंचूला पण घेऊन गेलेलो. तर आई बोलली मी एकटीच आहे माझ्याकडे ठेव ना. तर मिंचू आपला तिकडे. आता आपण त्याला आणायला चाललोय. आपण म्हणजे मी फक्त. ही नाही येणार कारण की येऊ का नको राहू दे. बघ काय काम असेल तर ही कामं अजून कुठं काय वाढवायचं असेल तर बघ. जेवणाचं काम वाढवायचं. तर आता आपण जाऊया मिंचूला आणायला. तर आता आपण मिंचूला घेतला आहे आणि हिला आता एवढं चिमण्यांचा आवाज येतोय ना तिला चिमण्या पकडायचं. कुठे चिमण्या कुठे कुठे बघ चिमणी कुठे. बोलो बोलो. अरे बोलो. आता झोपलेली घरी तिकडं. आता हिला घेऊन जातो घरी. हो सायली काय करते. तर काल सायलीने सांगितल्याप्रमाणे आज पण बरोबर 7 वाजून म्हणजे 7:15 वाजताच ऐकू शकता आरती दररोज 7 वाजता तिकडे चालू होते. 7:15च्या मध्ये पण चालू होते. मिंचू खाली नको उतरू. तर आता हिची जेवणाची तयारी चालू आहे. हा ए मिंचू ऐकतोयस ना खाली ना उतरायचं इथं. तर फ्रेंड्स आपली इथं जेवण बनवण्याची तयारी चालू आहे. आपली माऊ आले माऊ हाय. इथे जेवणाची तयारी चालू आहे. आज माझं फेवरेट बनतंय. काय करतो माऊ आज माझं फेवरेट बनतं वा. आणि आपला मिंचू इथं झोपला आहे.
भोकला आहे ना, भोकला आहे ना. हा तर आता मस्त पनीर टाकलं आहे, काय बोलतात त्याला, तळायलाच ना ग. ओके. आता तिच्या मम्मीचा फोन आलेला, मम्मीला न्यूजमध्ये दिसलं की उद्या सूर्यग्रहण आहे. तर आता आहे का नाही आहे तेच चाललाय आमचा विचार. ही म्हणते काय म्हणते, तुझ्या मम्मी म्हणते काय सूर्यने कापू बिकवू नको, कामं कोण करायचं का. मी आहे ना, मी हाय ना या शब्दावरती टेन्शन येतं मला. त्यांचं काम करणं म्हणजे 10 तासाने एक काम करतात ते, पण परफेक्ट असं. मोबाईल घेतील, थोडा वेळ गेम खेळतील, कोणी कधी खेळतो, आता कधीतरी खेळतो, तर सारखं खेळतो का, आणि मग हे करणार, काम करणार ना बावड्या. हा माऊ, माझ्या हातात मोबाईल असतो काय. माऊ बोलते मम्मीचा फोन आला, तुझ्या माऊच्या मम्मीचा फोन आला. हा वहिनी. तर आता आपलं जेवणाचं चाललं ते बघतो आणि सांगतो. तर फ्रेंड्स, आपलं जेवण बनवायचं काम चाललंय ॲज युजल. आपल्याला आपल्या वाट्याला फक्त हे चालेल हे ढवळायचं, आणि बाकी सगळं आता ही बनवते. कुठे गेली, इकडे. कोथिंबीर वडी, उद्या कोथिंबीर वडी वाटतं. आता जेवण वगैरे बनवतो आणि बरोबर आल्यावर भेटतो तुम्हाला. आता बसलोय जेवायला. आज मगाशी दाखवल्याप्रमाणे, मगाशी तुम्हाला यांनी दाखवलं ना, आज आहे खिचडी, म्हणजे पनीर खिचडी भात. पनीर खिचडी भात काय करताय, पनीर भात. पनीर भात. पण प्रॉब्लेम काय झाला, मी जे म्हणजे पनीर खिचडी किंवा म्हणजे पनीर बिर्याणी वगैरे साठी तांदूळ जमा म्हणजे वापरते, ते घरात एंड टायमाला बघितलं आणि संपलेले होते. म्हणून मग वहिनींकडनं गावचा तांदूळ मागितलाय. तर त्याचा काय मला अंदाज आला नाही. मी केल्या 3 शिट्ट्या, तर तो थोडासा हलकासा कच्चा राहिला. मग पुन्हा एक शिट्टी काढली. आता बघूया कसा झालाय, टेस्ट पण बघा, नाही तर माफ करा यावेळी. तर ठीक आहे, आता आम्ही घेतो फ्रेंड्स जेवून. आता तुम्हाला भेटतो पुढच्या ब्लॉग मध्ये. राधे राधे. काढ बंद झालं. काय दारूला